श्री गुरुदत्त महाराज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे शनिदेवांची साडेसातीची लक्षणं. ज्यावेळेस साडेसाती चालू होते त्याच्या अगोदर तुम्हाला कोणती लक्षणं जाणवतात हे आपण यामध्ये पाहणार आहे. साडेसाती चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवू शकते. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आजार पण येऊ शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या उद्योग व्यवसाय असतील किंवा तुमची नोकरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला अडथळे जाणवू शकतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला ते फळ मिळतं असं म्हणा. कारण की साधारण तुमचे जे कर्म राहतात, कुणा एखाद्यानं लोन काढले असेल किंवा तुम्ही एखाद्याला त्रास देत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे फळ पण मिळत असतं महाराज. त्यामुळं शनीच्या साडेसातीमध्ये तुम्हाला महत्त्वाचं पाळायचं आहे की तुम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही किंवा दुसऱ्यांनी जरी दिला तर तुम्ही ते शांत राहायचं. कारण की त्यातून तुम्ही जर एखाद्याला त्रास दिला तर त्यातून तुम्हालाही त्रास होऊ शकतो. कारण की बऱ्याच ठिकाणी असं आहे की शनिदेवांची साडेसाती चालू झाल्यानंतर तो व्यक्ती ज्याच्यावरती साडेसाती चालू झालेली आहे तो व्यक्ती पूर्णपणे असा रिकामा होतो, ज्याने की तो भांडणतंटा करतो, एखाद्याला वाईट बोलतो. पण त्यातून त्याचे प्रॉब्लेम वाढायला लागतात. कारण की तुम्ही ते कर्म केले आणि शनिदेवांचं कसं आहे, तुम्ही कर्म केल्यानंतर तुम्हाला ते फल स्वरूपात देतात. आणि ज्यावेळेस साडेसाती चालू होते त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी पाळाव्या लागतात. महत्त्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहार हा व्यवस्थित असावा. शनिदेवांच्या ज्यावेळेस तुमच्यावरती साडेसात चालू होणार त्यावेळेस तुम्ही आर्थिक व्यवहार हा किती चांगल्या पद्धतीने करणार यावरती तुमचं जे लक्षण आहे ते महत्त्वाचं असेल. कारण तुमचं जर आर्थिक व्यवहार ह्या साडेसातीच्या ह्याच्यामध्ये जर बिघडायला लागले तर ते कंटिन्यू बिघडत राहतात आणि ते कधी त्यामध्ये बदल होऊ शकत नाही महाराज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच तुमचे प्रभाव तुमच्या घरातही दिसून येतात का, तर हे प्रभाव तुमच्या घरात दिसून येत नाहीत. हे तुमच्यापुरते मर्यादित असतात. पण तुमच्यावरती डिपेंड जर तुमची फॅमिली असेल तर त्यांना त्याची झळ लागते महाराज. त्यामुळे शनिदेवांची साडेसाती चालू होण्याच्या अगोदर तुम्ही बाहेर विचारू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये पाहू शकता. शनीची साडेसाती चालू होण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवहार त्याचबरोबर तुमचे जे इतर गोष्टी आहेत, म्हणजे त्यामध्ये हॉस्पिटल विषय असेल किंवा त्याचे पैसे तुम्हाला अगोदरच वेगळे करावे लागणार, तर तुम्ही ह्यातून वाचू शकता महाराज. कारण शनीच्या साडेसातीमध्ये तुमचे कर्म पाहिले जाते. कर्मानुसार तुम्हाला यामध्ये फळ मिळते महाराज. ह्यामध्ये आपण कंटिन्यू सिरीज येणार आहे शनिदेवांच्या विषयी. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.